लेकिन एक सेकंड. जय श्रीराम मित्रांनो, मी शंकर. आज सकाळी निघालोय कॉलेजला जाऊन सर्वात पहिले चालू केलं प्रॅक्टिकल करताना तर काय बंट्याचे चालू होते येडे चाळे. बंट्याला व्यवस्थित कर म्हणून बाहेर गेलो मी. मला जायचं तो फाट्यावर काम होतं. कॉलेजमधून बाहेर जाताना बघितलं पांड्याला. तिथं काय नाही, कॅमेरा बघितला की चालू केला हातवरी करायला. त्याला नाही बघितल्या सुरुवात करून आलो श्यामबाईच्या दुकानावर. तिथं श्यामबाईला भेटून थोड्या वेळ थांबून त्यांना बोलून आलो किरणकडे MSIT वर. तिथं बघितलं तर काय सगळ्याला दिला धप्पा. त्यानं शिकायच्या नादानं डायरेक्ट गाणीच ऐकत बसले होते. थोड्या वेळानं आलो कॉलेजला येऊन लगेच चालू केला अभ्यास. थोड्या वेळानं बसला जेवायला. बंटी बाहेर तिथं पण शान बसणं चालते. त्यांचे पण येडे चाळे. आज तर लय फुल फॉर्म मध्ये होती. कॉलेजची राहिली होती डेली डायरी पूर्ण करायची. डेली डायरी पूर्ण केलं. आलो गावाकडं. तिथं भेटले वैभवया. त्याला हाय बाय करून आला घरी. तेवढाच आला प्रसाद मला लय मोळ खोटायले. त्याला घेऊन निघाला शेताकडे गेले लावलं काम. त्याला लगेच घेतली गौरी पेटून निघाला लगेच मोळ झाडायला. तिथे जाऊन बघितलं तर काय मोह आता एकच नंबर होतं. लगेच घेतली आरती करून प्रसादची. घेतलास का गणूबाई आता एवढा फॉर्म मध्ये होता की मवळ झाडणं झालं, माशा चावायला तरी तिथून काही हलना झालता. प्रसाद तर काय दणदणा पळायला लागला. आणि किरण तर तिथून काय हलनाच झाला. मवळ घेऊन निघाला कोट्याकडे. कोट्यावर येऊन बसला लगेच खायला. भवड्यानं सगळं व्यवस्थित केलं. प्रसाद तर त्याच्यात एवढे मोठे घास गेला की पुरीच्या वरची नखरे करायला त्या घास खाताना पण. सगळ्याला घरी यायची गडबड होती म्हणून लावलं कामाला. ते मित्र का त्या पाहिजे की असं शेतात येऊन काम करायला व्हिडिओ करण्यासाठी आलं. इमानदारी सांगतो हे व्हिडिओ दुसऱ्या कोणत्याच कामासाठी आम्ही व्हिडिओ बघितला आमचा. अंधार पडला म्हणून गडबड करत मी पण टाकलं वैरण जनावराला. निघाला गावाकडे. लेकिन ये साला कर क्या रहे हैं? ये चानी वाले मधवाले बंगार वाले वसंत मधवाले बंगार वाले मधवाले बंगार वाले. गाडी आमची, पेट्रोल आमचं, आम्ही जाणार. अरे मुंबईला गाडी व्यवस्थित येत नसते तरी चालवते. मध खाण्याची ताकद. असं धिंगाणा घात गेला गावाकडं. मग भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये.